तर मग मित्रांनो, आज आपल्याला रेफरन्स सर्कल मेथड बघायची आहे। रेफरन्स सर्कल मेथड हे जर पॉइंट तुम्ही टेक्स्टबुक मध्ये आपल्या बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सगळं थिअरीच आहे। ठीक आहे ना, सर्वच्या सर्व थिअरी आहे। मला असं म्हणायचं आहे की खऱ्या अर्थाने या पॉइंटला समजल्यानंतरच अजून चांगली आपल्याला फील येते, अजून चांगली हा माझा शब्द आहे। ठीक आहे, रेफरन्स सर्कल मेथडला याच्या आधीच्या सिलेबस मध्ये ओल्ड सिलेबस नुसार प्रोजेक्शन ऑफ यूसीएम अलॉंग डायमीटर इज एसएचएम किंवा प्रोजेक्शन ऑफ यूसीएम इज एसएचएम असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, असं हेडिंग होतं, आता त्याचं असं हेडिंग झालं। मला वाटते एनसीईआरटी मधलं हेडिंग असायला पाहिजे। ठीक आहे ना, ओल्ड सिलेबसला रिप्लेस करून त्यांनी जे काही नवीन पॉइंट टाकले ते सगळेच्या सगळे एनसीईआरटीतलेच टाकले ॲज इट इज। ठीक आहे, बरं मग आता याचा काय अर्थ होते सर? रेफरन्स सर्कल मेथड। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, रेफरन्स सर्कल मेथड म्हणजे यांना याच्यामध्ये काय म्हणायचं आहे मी पहिले क्लिअर करतो, त्याच्यानंतर मग टेक्स्टबुक मध्ये काय दिलेलं आहे ते क्लिअर करतो। आपलं मोशन आपल्याला कोणत्या मोशनचा अभ्यास करायचा या चॅप्टर मध्ये? लिनियर एसएचएमचा। आतापर्यंत तरी लिनियर एसएचएमचा करत आलो। तुम्हाला लक्षात येत असेल तर लिनियर एसएचएमचा अजून आम्ही ते मोशन आहे कोणत्या प्रकारचं त्याला ओळखायचं कसं यासाठी फक्त काही फॉर्म्युले सांगितले, पण अजून आम्हाला काही असं वेगळं अजून ठीक आहे ना ते फील नाही झालं। ठीक, रेफरन्स सर्कल मेथड हे एक सबस्टिट्यूशन आहे किंवा रेफरन्स सर्कल मेथड याच्या मदतीने आपण ठीक आहे लिनियर एसएचएमचा अभ्यास करायचा। मला काय म्हणायचं आहे हे थोडंसं उशिरा कळलं तुम्हाला, कारण हा पॉइंटच थोडासा किचकट आहे। क्लिअर ना, हा पॉइंटच थोडासा किचकट आहे। मला एक गोष्ट सांगा, जर मी तुम्हाला म्हटलं पार्टिकल आपला लिनियर एसएचएम करतोय, फॉर एक्झाम्पल इथून इथपर्यंत गेला, ठीक आहे, त्याच्यानंतर मीन पोझिशन पासून या लेफ्ट एक्स्ट्रीमला गेला, राईट एक्स्ट्रीमला गेला। मग मला आता सांगा, मी म्हटलं तुम्हाला की पार्टिकल जर इथून इथपर्यंत गेला, इथून ते इथपर्यंत गेला म्हणजे x एवढा डिस्प्लेसमेंट त्यांनी केलं, तर त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी काय तर तुम्हाला सांगता येईल v इज इक्वल टू प्लस मायनस, तर इथं प्लस होईल ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर। तुम्हाला म्हटलं मी ऍक्सेलरेशन सांगता येईल, तुम्हाला डिस्प्लेसमेंटही सांगता येईल, पण जर तुम्हाला म्हटलं मी इथून इथपर्यंत गेल्यानंतर त्याने किती अँगल क्रिएट केला, अँगल कसा काय क्रिएट करू शकतो सर? लिनियर मोशन आहे ना, तर ते अँगल एक क्रिएट करू शकते। त्याला इथं आपण अँगल न म्हणता फेज म्हणत असतो। फेज इथून इथपर्यंत गेल्यानंतर किती फेज आहे, इथून इथपर्यंत गेल्यानंतर त्यांनी किती अँगल क्रिएट केला, अँगल न म्हणता सर या ठिकाणी त्याला फेज म्हणतात। ठीक आहे ना, फेज म्हणतात, फेज। तर मला काय म्हणायचंय बघा, या पर्टिक्युलर मोशनला लिनियर एसएचएमला आता आपण एका सर्कलच्या मदतीने बघणार आहोत। सर्कलच्या मदतीने म्हणजे या हेडिंगचं काय म्हणणं आहे की जर तुम्ही युनिफॉर्म सर्कल घेतलं, ठीक आहे, आणि असं का करायचं, मुद्दा हा आहे की असं का करायचं, सर्कलच्या मदतीने एसएचएमला का अभ्यास करायचा? कारण याच्या आधीच आपण सांगितलेलं आहे किंवा आता परत एकदा सांगतोय मी की लिनियर एसएचएम किंवा सिंपल हार्मोनिक मोशन हे फार कॉम्प्लेक्स मोशन आहे ना। हे तर आपलं डिस्कस झालेलं आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हे फार कॉम्प्लेक्स मोशन आहे। का कॉम्प्लेक्स मोशन आहे? कारण पार्टिकल मोशन करताना at every point of its motion all the parameters of motions is variable, त्यामुळे मग कॉम्प्लेक्स मोशन झालं। कुठलाच टर्म इथं कॉन्स्टंट नाही, कोणतीच टर्म कॉन्स्टंट नाही। मग जर का कॉम्प्लेक्स मोशन असेल तर त्याला अभ्यास करणं अवघडच असतं। म्हणून अशा कॉम्प्लेक्स मोशनचा अभ्यास आपण सोप्यात सोपा कसा करता येईल असा प्रयत्न करत असतो। तर फिजिशियन्सनी एक टेक्निक आपल्याला दिली किंवा एक मेथड दिली, त्याचं नाव आहे रेफरन्स सर्कल मेथड। आलं का लक्षात? त्याचं नाव आहे रेफरन्स सर्कल मेथड। इथं या रेफरन्स सर्कल मेथड मध्ये आपण काय करणार आहोत, तर जो पार्टिकल एसएचएम करतोय त्याचे प्रोजेक्शन सर्कलवर घेतोय। आपल्याला असं लक्षात येतं की तो ठीक आहे सर्क्युलर मोशन पण करतोय। म्हणजे मी काय म्हणतोय बघा, लिनियर एसएचएम करणारा पार्टिकल त्याचं प्रोजेक्शन घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ते सर्क्युलर मोशन पण करतोय आणि त्यातही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करते। म्हणून तर मी इथं स्टेटमेंट लिहिलं ना, प्रोजेक्शन ऑफ यूसीएम अलॉंग डायमीटर इज एसएचएम। हा पॉइंट थोडासा किचकट आहे बघा, या प्लॅटफॉर्मवर समजून सांगणं खरंच अवघड आहे। ठीक आहे, एका युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एका सर्कलमध्ये पार्टिकल जर का कॉन्स्टंट स्पीडनं मोशन करत असेल तर माझं म्हणणं आहे ते इक्विव्हॅलंट आहे एसएचएमच्या। परत एकदा व्यवस्थित समजून घ्या, एक सर्कल आहे आपल्याकडं,
आणि त्याच्याकडे त्या सर्कलमध्ये पार्टिकल कॉन्स्टंट स्पीड म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय मी बेसिकली. आणि तुम्हाला जर लक्षात येत असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा फार ठीक आहे सिम्पलेस्ट ठीक आहे सोप्यात सोपा मोशनचा प्रकार होता ना. म्हणजे एकदम सोप्यात सोपं मोशनला रेफरन्स पकडून कॉम्प्लेक्स मोशनचा अभ्यास करा हे म्हणायचं आहे या पॉईंटमध्ये यांना. फक्त आता तुम्हाला एक कळत नसेल की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा आणि या लिनियर एसोचॅमचा काय संबंध आला सर. इथं पार्टिकल तर एका स्ट्रेट लाईन मध्येच आपण डेफिनेशन सांगितली टू अँड फ्रो मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग अ स्ट्रेट लाईन. मग एखादा स्ट्रेट लाईन मध्ये मोशन करणारा पार्टिकल आणि सर्कल मध्ये मोशन करणारा पार्टिकल हे एक कसं राहू शकते बरोबर आहे की नाही. तर समजेल आता हे याला जमलंच तर मी 2 पार्टमध्ये तयार करणार आहे. तुम्ही आता मी काय म्हणतोय जरा लक्षात घ्या. हे एक सर्कल आहे. इथं केस 1 मी असं दिलं आणि इथं केस 2 असं दिलं. हे केस 1 जे आहे ती टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. हा रॉड आहे बेसिकली रॉड. ठीक या रॉडला ना त्यांनी काय कन्सिडर करायला लावलं ही आपली वाय ऍक्सिस झाली ही आपली एक्स ऍक्सिस झाली वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस आणि या रॉडला बेसिकली त्यांनी ओरिजिनच्या अबाउट असं मोशन केलं. कोणतं मोशन युनिफॉर्म मोशन म्हणजे या रॉडच्या या टोकाचं मोशन या टोकाचं टिप ऑफ द रॉड काय मोशन करतोय तो रॉड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. आणि आमचं ऑब्झर्वेशन कुठून स्टार्ट आहे या साईडनं स्टार्ट आहे. म्हणजे आता तुम्ही असं इमॅजिन करा मी असा उभा आहो ना माझ्या समोर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन चालू आहे एका रॉडचं. हा झाला रॉड या टोकाकडे मी बघतोय आणि तो असा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. याच्यामध्ये इमॅजिनेशन स्ट्रॉंग लागते. ठीक आहे मी काय म्हणतोय बघा हा रॉड आहे आणि या टोकाचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय मी या फिक्स पॉईंटच्या अबाउट. म्हणजे हा फिक्स पॉईंट कोणता आमचा ओरिजिन हा टोक आहे रॉडचा आणि तो असा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. क्लिअर इथपर्यंत इमॅजिन करायला सोपं आहे. तर आम्हाला या साईडनं म्हणजे या व्हर्टिकल म्हणजे आमच्या हा एक्स वाय प्लेन मध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि आम्ही या साईडनं बघतोय. तर आम्हाला असं लक्षात आलं की हा रॉड इथून इथं गेला परत इथून इथं गेला. तर बॅक साईडचं तर दिसणार नाही ना आपल्याला. बॅक साईडचं दिसणार नाही सर आपल्याला. ठीक आहे आपल्याला काय लक्षात येते बघा हा रॉड ज्यावेळेस हा रॉडचा टोक ज्यावेळेस इथं होता ना आपल्याला लक्षात येते की तो इथं असल्यासारखा जाणवतोय. पहिली गोष्ट म्हणजे हा रॉड या डायरेक्शनला पूर्ण नाही दिसणार ना. बघा ही पेन मी खूप दुरून पाहतोय. हे ऑब्झर्वेशन खूप दुरून आहेत. ऑब्झर्वेशन आपण खूप दुरून करतोय जवळून करत नाही. मग मला सांगा एक रॉड जर मी असा पकडला आणि मी खूप दुरून ऑब्झर्व करतोय तर मला हे फक्त टोकच दिसेल पूर्ण रॉड नाही दिसणार ना. ही साईड नाही दिसणार रॉडची. क्लिअर का. हा मग मला सांगा आता हा जर रॉड इथून मोशन लेटेस्ट कन्सिडर ना मोशन करता करता तो इथं आला. मग इथं आला तर आपल्याला तर फक्त टोक दिसणार ना टोक दिसणार आहे. मग आपल्याला काय दिसतंय हे टोक इथं गेलं ना. पुन्हा हा जर रॉड इथे आला तर याचा अर्थ हे कम्प्लीट बॉडी इथं गेली. मला काय म्हणायचंय हे पूर्ण रॉड दिसणारच नाही आपल्याला. तुम्ही म्हणसाल की आता इथं आल्यानंतर रॉड तर असा होतोय ना मग तर दिसायला पाहिजे. नाही आपण खूप दूर आहोत. स्मॉल दिसेल ना तो. आणि स्मॉल म्हणजे किती टिप ऑफ द रॉड एवढा दिसणार आहे. म्हणजे बेसिकली काय होणार आहे बघा आपल्याला असं जाणवलं की रॉड ज्यावेळेस इथं होता तर ते पॉइंट त्याचं प्रोजेक्शनचा अर्थ शॅडो होतो. ठीक आहे शॅडो सावली बघायची आपल्याला. ठीक आहे प्रोजेक्शन म्हणजे मी असं उभं राहिल्यानंतर माझी बघा इथं सावली पडते तर ते माझं प्रोजेक्शन झालं. मग मला सांगा रॉड ज्यावेळेस इथे होता आपल्याला या साईडनं काय ऑब्झर्व केलं की तो आपल्याला इथं दिसला. इथं असल्यासारखा भास झाला. मी भास झाला हा शब्द वापरतो. इथं असताना तो रॉड आपल्याला इथं असल्यासारखा जाणवतोय. परत इथं आल्यानंतर इथं जाणवतोय. परत मग ते ज्यावेळेस इथून वापस चालला आपल्याला काय लक्षात येतोय की हाच पॉईंट आता वापस येतोय. ठीक आहे रॉड इथं असताना आपल्याला तो इथं दिसतोय. प्रोजेक्शन इथं घेतलं ना मी इथं असतानाच इथं घेतलं. रॉड ज्यावेळेस इथं असेल त्यावेळेस तो इथं आलेला दिसेल. म्हणजे बघा पार्टिकल ओरिजिनल कुठं होता t=0 ला इथे होता. इथून वर गेला म्हणजे या ऍक्सिस पासून वर गेलेला दिसला आपल्याला या साईडनं ऑब्झर्वेशन ज्यावेळेस. त्याच्यानंतर ज्यावेळेस तो खाली येतोय इकडं आपल्याला लक्षात आलं की हा पॉईंट खाली येतोय. क्लिअर. त्याच्यानंतर रॉड ज्यावेळेस या फॉर्म मध्ये इकडे आला आपल्याला काय लक्षात आलं की आता तो पार्टिकल इकडच्या साईडनं असं लक्षात आलं की या साईडला या मेन पोझिशन पासून इकडे जातोय. क्लिअर आहे का. आणि ज्यावेळेस तो मोशन करताना रॉड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये इथे येईल आपल्याला काय लक्षात येईल की पार्टिकल इथं आला म्हणजे प्रोजेक्शन इथे ना.
पहिले तर इथे होता, म्हणजे आता उलट जातोय. म्हणजे बेसिकली काय म्हणायचं आहे मला, ज्यावेळेस या रॉडचं मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये रॉड कन्सिडर केलं, पण याला ज्यावेळेस दुरून ऑब्झर्वेशन केलं आपल्याला काय लक्षात आलं, हा ओरिजिन मी इथं काढतोय. ठीक आहे, हा वाला ओरिजिन मी इथं काढतोय. आपल्याला काय लक्षात आलं, हे आपलं ऑब्झर्वेशन आहे. आपल्याला असं लक्षात आलं की इथून काहीतरी डिस्टन्स एवढं, डिस्टन्स म्हणजे रेडियस एवढं. ठीक आहे, डिस्टन्स म्हणजे काय, रेडियस एवढं. वरती गेला पहिले रॉड, परत इकडच्या साईडनं खाली आला, वरती गेला, खाली आला, परत आता खाली चालला, परत खाली चालला आणि परत वरती आला ना. रॉड इथं येणार आहे म्हणजे परत वरती आला. मला सांगा हे एसएचएम आहे की नाही? दिस इज एसएचएम ना बेटा, दिस इज एसएचएम. म्हणजे बेसिकली काय की ज्यावेळेस आपण युसीएमचं प्रोजेक्शन घेतो, काय म्हणतोय मी, युसीएमचं प्रोजेक्शन, हे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होतं. इथं मी मेन्शन करतोय दिस इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे वालं रॉडचं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होतं ना. पण या युनिफॉर्म मोशनला, रॉडच्या युनिफॉर्म मोशनला एका डायमीटरच्या अलॉंग ज्यावेळेस आपण प्रोजेक्शन घेतलं तर आपल्याला लक्षात येतं ते तर एसएचएम सारखं आहे. तुम्ही अजून व्यवस्थित फील करा, हे समजणं या टॉपिक मध्ये महत्वाचं आहे. याच्यानंतर आता 2च मिनिट राहिलेत. ठीक आहे, मी काय म्हणतोय, खूप दुरून ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतोय की हा रॉड असा वर चालला. इथून t=0 ला मोशन स्टार्ट झालं. मी परत एकदा सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. t=0 ला इथून वरती गेला म्हणजे या ओरिजिनल पोझिशन पासून वर गेला, असं आपल्याला प्रोजेक्शन घेताना जाणवलं. दुरून ऑब्झर्वेशन आपलं या पद्धतीने झालं की इथून इथं गेला रॉड, आपल्याला लक्षात आलं की ओरिजिनल पोझिशन पासून इथं गेला. परत आता इथून इथं येणार आहे तो सर्कल मध्ये, सर्क्युलर मोशन होताना तर इथून इथे येईल ना. आपल्याला प्रोजेक्शन घेताना काय भास झाला की इथून इथं आला, मग नंतर तो रॉड आता इथून इथे येणार आहे. आपल्याला काय जाणवतंय की तो इथून इथे चालला. मग आता रॉडला परत मीन पोझिशनला यायचंय किंवा ओरिजिनल पोझिशनला, इथं सर्कल कंप्लीट करायचा ना त्याला. मग आपल्याला काय जाणवतंय की इथून इथं आला. म्हणजे याचा अर्थ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ एनी पार्टिकल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ एनी पार्टिकल along its diameter is just like a simple harmonic motion. ते सिंपल हार्मोनिक मोशन सारखंच आहे सर. मला वाटतं की आता या प्लॅटफॉर्मवर मी एवढं सांगितलं हे जरा तुम्ही वारंवार ऐकावं, वारंवार याला समजून घ्यावं. टेक्स्टबुक मध्ये कळत नाही, टेक्स्टबुक मधून जर कळत असेल तर वाचा, ठीक आहे ना, ते यालाच परत परत बघा. आता मी काय म्हणतोय बघा, ठीक आहे. आता मला काय म्हणायचंय बघा की इथे मी केस नंबर 2 घेतली. पार्टिकल आपला इथं आहे, म्हणजे बेसिकली याची जर मी प्रोजेक्शन घेतली या साइडनंच आपण ऑब्झर्वेशन करतोय. आता हे बाय डिफॉल्ट लक्षात ठेवा, या साइडनं जर मी प्रोजेक्शन घेतलं तर पार्टिकल ज्यावेळेस इथं उभा आहे, बेसिकली इथं म्हणण्याचा अर्थ मला इथं म्हणायचा t=0 ला मोशन स्टार्ट होतं ना, म्हणजे पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करताना इथे आहे आपला. मग आता इथून इकडे चालला तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जातोय, मोशन करतोय. मग इथं असल्यानंतर तो इथं असल्यासारखा भास झाला. मग याचं प्रोजेक्शन घेतलं आपण याला इथे, आणि मग इथं आपण त्याचं एसएचएम होतंय असं कन्सिडर करतोय, म्हणजे ही मीन पोझिशन. मग इथून वरती गेला, इकडनं काय लक्षात आलं आपल्याला, इथं आला, इथं आला म्हणजे इथं आला. मग पार्टिकल करत करत या पॉइंट पी ला पण गेला असेल, या पॉइंटला आपण पी म्हणूया. मग इथे गेल्यानंतर इकडच्या साईडनं प्रोजेक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, तो पॉइंट इथं आला. मग इथं आल्यानंतर या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं ओरिजिनल पोझिशन पासून, तर आपण खाली प्रोजेक्शन घेत असतो आणि या ट्रायंगलवर ना त्याचं डिस्प्लेसमेंट काढत असतो. म्हणजे इथून इथं गेला तर आता आपण हे लेंथ तर घेत नाही ना, आपण स्ट्रेट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ना. ठीक आहे, फायनल मायनस इनिशियल. तर आता हे तर घेता येणार नाही ना आपल्याला, स्ट्रेट डिस्टन्स घ्यावा लागेल स्ट्रेट. मग आपण काय केलं, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा ट्रायंगल आहे. बरं, इथून इथपर्यंत जाताना त्यांनी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती केली, थीटा एवढी केली, क्लिअर. मग इथं साइन ऑफ थीटा जर घेतला तर x/r होईल. मग याच्यावर x मिळेल आपल्याला, x=r sin थीटा, आणि थीटा इक्वल टू काय असते, ओमेगा टी. म्हणजे x चं इक्वेशन काय मिळालं आपल्याला, x=r sin ओमेगा टी. तुम्हाला जर लक्षात असेल तर हेच इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं, ज्यावेळेस आपण लास्ट टाइमला काढलं होतं. दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ना. मग याला म्हणायचं प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. तुम्हाला या टॉपिक मध्ये त्यांनी ना हे रॉडचा पहिला एक एक्झाम्पल कन्सिडर करायला लावलं किंवा सांगितलं की असं असं असतं म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी 3 गोष्टी एक्सप्लेन केल्या, एक म्हणजे प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आणि प्रोजेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन. तर मला वाटतं हे आल्यानंतर आता ते 2 सेकंदात येतील, जसं डिस्प्लेसमेंट तशीच व्हेलॉसिटी ना. याला जरा डिफरन्शिएट करा बरं, काय मिळेल बघा, आर बाहेर, कॉस
आणि ओमेगा टी परत चेन रूल लागेल ना, इथं ओमेगा टी बाहेर येईल म्हणजे व्हेलॉसिटी काय होईल, याला डिफरन्शिएट केल्यानंतर व्हेलॉसिटी मिळेल ना, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. मी थोडंसं डायरेक्ट लिहितोय, v इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. हे व्हेलॉसिटीचं इक्वेशन झालं. सर आधीचं जे व्हेलॉसिटीचं इक्वेशन होतं ना, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मधलं व्हेलॉसिटीचं इक्वेशन होतं. हे व्हेलॉसिटीचं इक्वेशन जे मी आता काढतोय या dx वरनं, ठीक आहे, तर हे कोणतं इक्वेशन आहे, हे पण व्हेलॉसिटीचंच इक्वेशन आहे, बट इन द फॉर्म ऑफ टी. टी व्हेरिएबल आहे ना इथं बघा, आर ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. क्लिअर आहे का, इथं टी हे व्हेरिएबल आहे म्हणजे टाइमच्या फॉर्म मधलं व्हेलॉसिटीचं. याला अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर ऍक्सलरेशनचं इक्वेशन आहे. म्हणजे आता तुम्हाला हे पॉइंट लक्षात आला असेल, नसत आला तर मी परत एकदा क्लासमध्ये याला एक्सप्लेन करतो, कारण हा थोडासा किचकट पॉइंट आहे इथे एक्सप्लेन करायला. ठीक आहे, मला बेसिकली काय म्हणायचं आहे, मी परत एकदा समअप करतो, व्यवस्थित लक्षात द्या. मला असं म्हणायचं आहे की लिनियर एसएचएमचा अभ्यास करताना ते कॉम्प्लेक्स मोशन आहे. कॉम्प्लेक्स मोशन आहे म्हणून आपण काय केलं की रेफरन्स सर्कल मेथड म्हणजे सर्कल बेसिकली युनिफॉर्म सर्कलर मोशन याला कन्सिडर करून आता लिनियर एसएचएमचा अभ्यास करायचं ठरवलं. मग लिनियर एसएचएम, ठीक आहे, लिनियर एसएचएमचा अभ्यास करायचा. अभ्यास कशाचा करायचा आहे, याचा युनिफॉर्म हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे बरं का. इथं ज्यावेळेस मी सर्कल म्हणतोय बेसिकली मला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं आहे. बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा आपल्याला सगळं माहिती आहे, बरोबर आहे की नाही. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा आपण अभ्यास केला, आपल्याला अभ्यास एसएचएमचा करायचा आहे. पण एसएचएमचा अभ्यास युसीएम ला कन्सिडर करून करायचा किंवा युसीएमच्या मदतीने करायचा. तुम्हाला लक्षात येते का, याला कन्सिडर करून किंवा याच्या मदतीने याचा अभ्यास करायचा. कारण काय सर, कारण ही एसएचएम आणि युसीएम हे एकच आहे म्हणजे जर प्रोजेक्शन घेतले तर, म्हणून आपल्याला हे सोपं जाईल ना. मग आता हे तर अवघड होतं. ही एक टेक्निक आहे फिजिशियननी दिलेली, जरी टेक्स्टबुक मध्ये असं मेन्शन केलेलं नसेल. क्लिअर आहे का. मग आता याच्यानंतर युसीएमच्या मदतीने आपल्याला एसएचएमचा अभ्यास करायचा, हे या पॉइंटला तुम्हाला सांगायचं आहे. फक्त थोडंसं लक्षात घ्या, मी याला मिटवतोय, फक्त तुम्हाला थोडंसं काळजी घ्यावं लागेल की जशा युसीएम मध्ये सगळ्या टर्म्स येतात त्या इथं ऍज इट इज येणार नाही. म्हणजे युसीएम मध्ये आपण रेडियसला आर म्हणत असतो, इकडे तो अँप्लिट्यूड ए होईल. तुम्ही नावात सगळं लिहायला पाहिजे. इथं युसीएम म्हणतोय मी, इथं एसएचएम म्हणतोय मी, आणि हा एक टेबलच करतोय आपण तयार. ठीक आहे, युसीएम मध्ये फर्स्ट नंबरला काय मी रेडियस वेक्टर, तर रेडियस वेक्टर इथं कशाने रिप्लेस होतो, अँप्लिट्यूडनं. तसंच युसीएम मध्ये आपल्याकडं अँगल असते, अँगल किंवा मला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. तर इकडं तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट फेजनं म्हणजे दाखवतात थिटानच, पण याला म्हणतात फेज, FHASE. हा आपल्याला एक पॉइंट आहे बरं का चॅप्टर मध्ये, त्यावेळेस आपण अजून व्यवस्थित बघूया. सध्याला थोडंसं लक्षात ठेवा की इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल थिटा, याला तर थिटाला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतात ना युसीएम मध्ये, इकडे त्याला फेज म्हणतात, फेज. याचं काम आणि याचं काम सेम आहे. ठीक आहे, फक्त हे वेगळं आहे. याला इथं रेडियस असते तर त्या रेडियस सारखाच कॉम्पोनंट एसएचएम मध्ये कोणता राहतो, अँप्लिट्यूड. कारण तुम्ही बघा ना, ज्यावेळेस पार्टिकल इथून इथपर्यंत गेला तर त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली सर, इथून ते इथपर्यंत गेला, मग डिस्प्लेसमेंट किती झाली, ओरिजिनल पोझिशन पासून आर एवढा वरती गेला ना, तर हेच अँप्लिट्यूडच्या एवढं पण असतं. म्हणजे हे एवढं डिस्टन्स सर्कल मध्ये रेडियस आहे, पण एवढा डिस्टन्स मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन याला आपण अँप्लिट्यूड म्हणत असतो. म्हणजे आर कशाने रिप्लेस झाला, अँप्लिट्यूडने. थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट राहते, इकडे त्याला फेज म्हणतात. हे थोडंसं ना लक्षात येईल तुम्हाला येणाऱ्या लेक्चर्स मध्ये. तिसरी गोष्ट, इकडे आपण ओमेगाला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो, इकडे आपण ओमेगाला फ्रिक्वेन्सी म्हणत असतो, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. क्लिअर आहे का सर. ह्या तीन गोष्टी वेगळ्या आहेत एसएचएम आणि युसीएम मधल्या. बाकी सगळं सेम आहे किंवा बाकी सगळं आपल्याला युसीएमचेच फॉर्म्युले यूज करायचे. मी सगळं प्रूव्ह करून दाखवीन. क्लिअर आहे का, मी सगळं प्रूव्ह करून दाखवीन. आणि हे तीन इक्वेशन्स ना लक्षात ठेवा जरा. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटचं याच्यावरनच काढलं बघा, मी डिस्प्लेसमेंटचे प्रोजेक्शन घेतले आणि आपण जे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काढलं होतं व्हेलॉसिटीवरनं यावाल्या, ते आणि प्रोजेक्शनचं एकच आलं. म्हणजे प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू आर साइन. आता आर ला आपल्याला काय म्हणता येतं सर, बघा बरं करा बरं, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आता इथं प्लस फाय घेत नाहीये ना मी, तुम्ही म्हणसाल ते प्लस फाय, तर प्लस फाय इथं आहे पण त्याची व्हॅल्यू 0 आहे, म्हणून मग ते लिहिला नाही ना, कारण मेन पोझिशन पासून स्टार्ट झाला तर फेज 0 असतो. अगेन फेज, त्यामुळे ना थोडंसं कन्फ्युज होईल तुम्हाला. ठीक आहे, मला वाटते आता याला इथं थांबूयात आपण. येणार लेक्चरमध्ये मी नेक्स्ट पॉईंट घेईन. थँक्यू व्हेरी मच, नोट डाऊन करून घ्या.